शेतकरी बांधवांनो, मी धम्मदर्शी प्राचार्य एन के सावळे आपणा सर्वांना नमस्कार. बांधवांनो, महाराष्ट्र टाइम वृत्तसेवा वाशिम या वृत्तपत्रातून मला बातमी वाचवायला मिळाली. बोरगाव येथील शेतकरी बांधवांनी गावातील भजन कीर्तन बंद करून घेतला आगळा वेगळा निर्णय. चला तर आपण बातमीचे वाचन करूया व त्यांचे म्हणणे सविस्तर जाणून घेऊ या. बोरगावात भजन कीर्तन बंद. मोठा वृत्तसेवा वाशिम. ग्रामीण भागात कीर्तन भजन यासारख्या कार्यक्रमावर लाखो रुपये खर्च केले जातात. यातून गावचा विकास होत नाही. मात्र हे कार्यक्रम बंद करण्याचा ठराव पारित करून गावच्या विकासावर भर देण्याचा ठराव बोरगावच्या ग्रामस्थांनी मंजूर केला आहे. मालेगाव तालुक्यातील बोरगाव हे 1600 लोकसंख्येचे गाव आहे. या गावात दरवर्षी कीर्तन सप्ताहावर लाखो रुपये खर्च केले जायचे. हा अनाठायी होणारा खर्च कमी करून या पैशातून गावात झाडे लावून झाडे जगविण्याची शपथ गावकऱ्यांना देण्यात आली. गावात ग्रामगीता वाचन आणि शेतकरी कार्यशाळा घेऊन संकटात असलेला शेती व्यवसाय फायद्यात कसा आणता येईल असे कार्यक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. गावातील व नातेवाईकाचे लग्न ब्राह्मणाकडून लावायचे नाही. कोणतेही कार्यक्रम व कर्मकांड व विधी ब्राह्मणाकडून करून घ्यायचा नाही. त्यासाठी गावातील तरुण मुले व सुशिक्षित लोक हे विधी करतील असे ठरवण्यात आले, जेणेकरून दान व लग्न लावण्याची फी कोणालाही दिली जाणार नाही. तसेच गावात लहान ग्रंथालय उभारून त्यात समाजसुधारक आणि क्रांतिकाराची पुस्तके आणून एक समर्थ पिढी घडवणीचा ग्रामस्थाचा विचार आहे. मंदिर व देवांना दान दक्षिणा देण्यापेक्षा प्रत्येक दिवशी पैसे जमा करून गरीब व गरजू शेतकऱ्यांना मदत म्हणून दिली जाणार आहे. आजही राज्यभरात शेतकरी आत्महत्या होत आहेत आणि ग्रामीण भागात भजन कीर्तन आणि अंधश्रद्धेच्या कार्यक्रमावर लाखो रुपये खर्च केले जातात. याच गोष्टीला फाटा देत बोरगावच्या गावकऱ्यांनी घेतलेला निर्णय इतर गावांना प्रेरणादायी देणारा ठरणार आहे. जेवढे कौतुक करता येईल तेवढे कमीच.